राज्य सरकारच्या घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी चंद्रपुरात श्रमिक एल्गार संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। 2002 पासून प्रतीक्षा यादीत नावे असूनही हजारो लोकांना घरकुल मंजूर करण्यात आलेले नाहीये। तसंच बीपीएल यादीत असलेल्या अनेक लोकांच्या नावांची घरकुल योजनेसाठी शिफारस करूनही जिल्हा परिषदेने त्यावर कोणताच निर्णय घेतलेला नाहीये। अशा प्रकारे घरकुल योजनेचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेलमध्ये टाकू असं वक्तव्य दिलीप कांबळे यांनी केलं होतं। ते चुकीचं असून कांबळे यांनी राजीनामा द्यावा यासाठी आंदोलन करण्यात आलं। तसंच शहरातील कायदा व्यवस्था ढासळत असून पोलीस करतायत काय असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे। गडचिरोलीतल्या मुलचेरा ग्रामीण रुग्णालयातले डॉक्टर आणि कर्मचारी यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या गावगुंडांवर कारवाई करण्यात यावी यासाठी कामबंद आंदोलन पुकारण्यात आले। तालुक्यात सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल्याने संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडली। कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाने रुग्णांचे मात्र उपचारांविना हाल होत आहेत। किमान वेतनाच्या मागणीसाठी सोलापुरात मनसे कामगार संघटनेने मोर्चा काढला। गेल्या 5 वर्षांपासून यंत्रमाग कामगारांना किमान वेतन देण्याची मागणी केली जाते। राज्य शासनाने सुधारित किमान वेतन परिपत्रक काढूनही त्याची अंमलबजावणी होत नाहीये। कामगार आयुक्त कार्यालयाने देखील कारखानदारांना कोणत्याच सूचना दिल्या नसल्याने संतप्त कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। वाशिम जिल्ह्यातल्या रुई ते गोस्ता या गावांना जोडणारा रस्ताच नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी वाशिम मधल्या राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य सचिन रोकडे यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। शेंदूरजना इथल्या बीएसएनएलच्या टॉवरवर चढून रोकडे यांनी रस्त्याचं बांधकाम करण्याची मागणी केली। गोंदियातल्या बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाच्या दुरवस्थेला मीच जबाबदार असल्याचं सांगत खासदार नाना पटोले यांनी आपली चूक कबूल केली आहे। रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत लोकांकडून वारंवार तक्रारी आल्यानंतर पटोले यांनी या रुग्णालयाला अचानक भेट दिली। आपल्या दुर्लक्षामुळेच रुग्णालयाची ही अवस्था झाल्याचं मान्य करत आठवड्याभरात या समस्या निकाली लावण्याचं आश्वासन पटोलेंनी दिलंय। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर जिल्हा पोलिसांनी दैनिकात जाहिरात दिल्यानं वादंग उठलाय। जिल्ह्यातल्या दैनिकांमध्ये विखे पाटील यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त विशेष पुरवण्या काढण्यात आल्या। त्यात पाटील यांच्यासह पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार यांचेही फोटो झळकत आहेत। या प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे कार्यकर्ते श्याम असावा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे। पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनच्या दिशेने एक पाऊल टाकत चंद्रपूर जिल्हा येत्या 3 वर्षात हागणदारी मुक्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे। राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी ही घोषणा केली। चंद्रपूर जिल्ह्यात सध्या 3,30,000 कुटुंब आहेत। त्यापैकी फक्त 1,01,000 कुटुंबाकडे शौचालय आहे। येत्या 3 वर्षात उरलेल्या 2,29,000 कुटुंबांनाही शौचालय उपलब्ध करून दिली जातील अशी माहिती लोणीकर यांनी दिली आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या राहूर येथील डॉक्टर तनपुरे साखर कारखाना निवडणुकीसाठी मतदान झालं। 21 जागांसाठी एकूण 61 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय। माजी खासदार प्रसाद तनपुरे, रामदास धुमाळ यासह राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे। 21,000 सभासद संख्या असलेला हा कारखाना गेले 2 वर्षांपासून बंद असल्याने सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। अकोला महापालिकेने आपल्या सेवेतील 7 अस्थायी कला शिक्षकांना सेवेतून बडतर्फ केलंय। पालिका आयुक्त अजय लहाने यांनी हे बडतर्फीचे आदेश दिलेले आहेत। तत्कालीन नगर परिषदेच्या कालावधीत शिक्षण विभागाने तात्पुरत्या काळासाठी एकूण 31 अस्थायी शिक्षकांची नियुक्ती केली होती। नियुक्त करण्यापूर्ण संदर्भात शिक्षकांना सेवेत कायम करण्यासाठी कोणताही हक्क किंवा दावा सांगता येणार नाही अशी अट घालण्यात आली होती। त्यानुसार 7 शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा नगर परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी गीता वंजारी यांच्याविरुद्ध सरकारने चौकशी लावली आहे। गीता वंजारी यांनी पदाचा दुरुपयोग करून विविध खोटी देयके सादर करून शासकीय रकमेचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। या गैरकारभाराबाबत ठोस पुराव्यानिशी कारंजात तक्रार दाखल करण्यात आलेली होती। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या विचित्र अपघातात 4 वाहनं एकमेकांवर आदळली आहेत। आडोशी बोगद्याजवळ झालेल्या अपघातात 2 ट्रक, 1 स्विफ्ट आणि 1 होंडा सिटी एकमेकांवर आदळले।
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एक प्रवासी गंभीररित्या जखमी झालाय। अपघातानंतर बराच काळ दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली होती। नांदेड जिल्ह्यातल्या अर्जापूरमध्ये डोहात बुडून 2 तरुणांचा मृत्यू झालाय। जुनैद फारूक आणि सोहेल मोहम्मद अशी या तरुणांची नावं आहेत। मुरुमसाठी उत्खनन केल्यानं तयार झालेल्या मोठ्या खड्ड्यात हे दोघं पोहायला गेले होते, पण खोलीचा अंदाज न आल्यानं ते पाण्यात बुडाले। या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी बिलोली तहसील समोर ठिय्या आंदोलन केले। मुरुमसाठी खोदकाम करणाऱ्या दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केलेली आहे। सोलापुरातल्या गाजलेल्या हाय प्रोफाईल डॉक्टर रश्मी अग्रहार हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असलेला रश्मीचा पती डॉक्टर प्रसन्न अग्रहार याचा जामीन हायकोर्टानं मंजूर केलेला आहे। जामीन हायकोर्टानं फेटाळला आहे, त्यामुळे आता अग्रहारला पोलिसांसमोर शरण येण्याशिवाय पर्याय नाहीये। गेल्या 1.5 महिन्यांपासून डॉक्टर प्रसन्न फरार आहे। हायकोर्टानं जामीन फेटाळल्यानं शहर पोलिसांनी प्रसन्नच्या अटकेसाठी विशेष पथकं रवाना केली आहेत। बेकायदेशीररित्या 10 लाखांचे चांदीचे दागिने बाळगल्याप्रकरणी एका चांदी कारागिराला सांगलीच्या गुंडा विरोधी पथकानं ताब्यात घेतलंय। वाळवा तालुक्यामध्ये पेठ नाका इथे विनापरवाना दागिने आणले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। चांदीच्या दागिन्यांसह एकूण 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यामध्ये एका कारचाही समावेश आहे। डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या वीरेंद्र तावडेला अटक करण्यात आली आहे। त्यामुळे सनातन संस्थेची चौकशी करून या संघटनेवर बंदी घालावी अशी मागणी वर्ध्यातल्या पुरोगामी संघटनांच्या वतीनं करण्यात आली। यापूर्वीही अनेक देशविघातक घटनांमध्ये सनातन आणि हिंदू जनजागृतीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे। त्यामुळे आता या स्थळांवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी करण्यात आलेली आहे। मालेगावातल्या गिरणा नदीपात्राजवळ म्हाळदे शिवारात मालेगाव महापालिकेचा कचरा डेपो आहे। गेल्या अनेक वर्षांपासून हा कचरा डेपो इथे अस्तित्वात आहे। कचरा इथे टाकला जातो, त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही। त्यामुळे कचऱ्याचे ढीगच्या ढीग गिरणा नदीत जाऊन नदी प्रदूषित होतीये। त्यामुळे पालिकेनं तातडीनं या कचऱ्याची विल्हेवाट लावत नदी प्रदूषणमुक्त करण्याची मागणी करण्यात येते। भंडाऱ्यातल्या पवनी वनपरिक्षेत्रातील परसोडी गावातल्या रूपचंद माटे यांच्या वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। रूपचंद गावालगत असलेल्या झुडपात शौचालयासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघानं त्यांच्यावर हल्ला केला। बराच वेळ झाल्यानंतर त्यांच्या पत्नीनं शोधाशोध केली असता रूपचंद यांचा अर्धवट खाल्लेला मृतदेह आढळला। रूपचंद यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। बेळगावात डेंग्यूची साथ आली असून जिल्हा तसंच खासगी रुग्णालयात 25हून अधिक डेंग्यूचे रुग्ण उपचारासाठी दाखल झालेत। डेंग्यूच्या फैलावानं पालिका प्रशासन जागं झालं असून शहरात टँकरद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचे नमुने तपासण्याचे आदेश देण्यात आलेत। डेंग्यूची लागण झालेल्या भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे, तसंच नागरिकांमध्ये जनजागृती देखील करण्यात येते आहे। शाळा महाविद्यालय सुरू झाल्यानं नंदुरबारच्या सेतू कार्यालयात प्रमाणपत्रांसाठी गर्दी वाढत चालली आहे। यंदा सर्वच प्रमाणपत्र ऑनलाईन मिळत असल्यानं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडतोय। योग्य माहिती मिळत नाही आणि ऑनलाईन प्रक्रिया खर्चिक असल्यानं विद्यार्थ्यांना त्याचा भुर्दंड सहन करावा लागतोय। त्यामुळे प्रवेश काळापुरता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी माहिती केंद्र सुरू करण्यात यावं अशी मागणी केली जाते। सांगलीत शिवसेनेच्या विकास रथाचं उद्घाटन करण्यात आलं। या रथावर शिवसेनेच्या 50 वर्षाच्या कालावधीतील विकास कामांचं दर्शन घडवण्यात आलं। मराठी माणसांसाठी अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेनेनं केलेली कामं आणि सत्ता काळातील विकास कामं यांचं सचित्र दर्शन या विकास रथातून दिसतंय। शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख नितीन बानगुडे पाटील यांनी या विकास रथाचं उद्घाटन केलं। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ज्या ग्रामसेवकांची कामं अपूर्ण असतील त्यांनी ती तात्काळ पूर्ण करावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलाय। पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच त्यांनी कामाचा सपाटा लावला। ग्रामसेवकांसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपअभियंता, गटविकास अधिकारी या सगळ्यांनाच त्यांनी कामाला लावलंय। मोदी सरकारच्या 2 वर्षातील कामांची आणि योजनांची माहिती देण्यासाठी केंद्रीय मंत्री ठिकठिकाणी कार्यक्रम घेत आहेत। चांदवडमध्ये केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री GM सिद्धेश्वर यांच्या उपस्थितीत विकास पर्व आणि शेतकरी मेळावा घेण्यात आला।
यावेळी कांद्याच्या घसरलेल्या भावाबाबत केंद्रीय कृषी मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल असं आश्वासन सिद्धेश्वर यांनी दिलं. जूनच्या सुरुवातीला पाऊस झाल्यानं सुखावलेला परभणीचा शेतकरी मान्सूनचं आगमन लांबल्यानं चिंतेत पडलाय. पेरणीच्या कामांचा वेग मंदावला असून शेतकऱ्यांनी बियाणं आणि खतांची खरेदी थांबवली आहे. परिणामी गिऱ्हाईकच नसल्यानं परभणीच्या बियाणं आणि खतांच्या बाजारपेठेतली लाखोंची उलाढाल ठप्प आहे. चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकरी पेरणीला सुरुवात करणार नसल्यानं तोपर्यंत ही मंदी कायम राहणार आहे. राज्य महिला आयोगातर्फे सध्या राज्यभरात महिला आयोग तुमच्या दारी हा उपक्रम राबवण्यात येतोय. या अंतर्गत नांदेडमध्ये महिला आयोगाची कार्यशाळा पार पडली. मराठवाडा आणि विदर्भातल्या एकूण 7 जिल्ह्यांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी लिंगभेदाबद्दल महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं. नांदेडच्या सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहामध्ये ही कार्यशाळा घेण्यात आली. नंदुरबारमध्ये जिल्हास्तरीय भाजपच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्रामपंचायत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये पक्षाला बसलेला फटका या पार्श्वभूमीवर हा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. खासदार हिना गावित यांनी या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. हिंगोली जिल्ह्यातलं नरसी नामदेव इथलं नामदेव महाराजांचं जुनं मंदिर पाडून त्या ठिकाणी नवं मंदिर बांधण्यात येत आहे. हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते या मंदिर बांधकामाचं भूमिपूजन करण्यात आलं. नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी संपूर्ण देशातून भाविक येत असतात. त्यांना हे मंदिर अपुरं पडत असल्यानं त्यांचं नूतनीकरण करण्यात येत आहे. यासाठी 4 कोटींचा खर्च अपेक्षित असून लोकवर्गणीतून हे पैसे गोळा केले जाणार आहेत. पंढरपूरकडे निघालेल्या संत मुक्ताबाईंची पालखी बुलडाणा शहरात दाखल झाली. वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजी त्या पालखीचं बुलडाणा घाटात स्वागत करण्यात आलं. सुमारे 800 वारकऱ्यांसह निघालेली ही पालखी बुलडाण्यात 1 दिवसाचा मुक्काम करून पंढरपूरकडे रवाना होणार आहे. पालखीच्या दर्शनासाठी बुलडाणावासीय मुक्कामाच्या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. बेळगावातल्या रायबाग जवळच्या मायक्का चिंचली इथे दर 3 वर्षांनी होणाऱ्या राक्षसांच्या जत्रेला महाराष्ट्रासह कर्नाटकातल्या भाविकांनी हजेरी लावली आहे. कील आणि कट्ट या 2 राक्षसांच्या नावानं ही जत्रा प्रसिद्ध आहे. मायक्का देवीच्या मंदिरातून धुपारतीची मिरवणूक काढून या जत्रेचा प्रारंभ होतो. शहरातील झांज पथक, कला पथक या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. याचं बुलेटिनमध्ये इथेच थांबतो. एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर माझा सिटी न्यूज बघत रहा. ABP माझा.